आज आहे ना मुंगाला मोड आणले आणि त्याचे आप्पे केले. खूप टेस्टी होतात, हेल्दी आहे. चला रेसिपी सांगते. बघा असे मोड आले छानपैकी. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. मी जेवढं सारण हवं ना तेवढंच घेतले, कारण हे म्हणजे झटपट होतात, त्यामुळे आपण कधीही करू शकतो. त्याच्यामध्ये आलं आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता, याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. बघा जाडा बारीक कोणताही असला चालते, रवा घ्यायचा आहे आणि थोडं पाणी आणि जिरे घ्यायचे. हे आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. बघा जास्त बारीक पण नको आणि जास्त जाड पण नको, असं आपल्याला मिक्सरमधून फिरवायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय सारण टाकायचं आहे ते सांगते. तुमच्या घरी घट्ट दही असेल ना ते टाका. माझ्या इथं पातळ होतं थोडं. घट्ट दह्याने खूप छान टेस्ट येते आणि सारण घट्टच राहते, जास्त वेळ पातळ नाही होत. आता याच्यामध्ये कांदा, तुम्हाला हव्या त्या भाज्या टाकू शकता. मी कांदा घेतला आहे. हे आहे बीट किसलेला, हा बॉईल केलेला मका आणि कोथिंबीर मी एवढं टाकलं आहे. तुम्हाला हवं असतील तर शिमला मिरची, गाजर, ज्या भाज्या तुम्हाला आवडतात ना त्या टाकू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा आता आपल्याला याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. 10-15 मिनटांनी झाकण उघडून बघायचं. त्याच्यामध्ये आपल्याला सोडा आणि मीठ एवढं टाकायचं आहे. हे म्हणजे पहिले टाकून ठेवलं तर याला पाणी सुटेल, म्हणून हे वेळेवर टाकायचं दोन्ही पण. हे चांगलं फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी 1-2 मिनटं, म्हणजे छान फुगतात. बघा जास्त पातळ नको आपल्याला सारण. आता आप्पे पात्र गॅसवर ठेवायचं. त्याच्यावर मध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. गॅस लो ठेवायचा, फास्ट करायचा नाही. आता आपण आप्पे टाकायला घेऊयात. सारण टाकायचं हळूहळू. मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्याला पण हे हेल्दी नाश्ता हवा आहे, त्यासाठी हे म्हणजे जे डाएटवर आहे त्यांनी करायला पाहिजे. हे छानपैकी खायला पाहिजे. आता झाकण ठेवून 5-10 मिनटं होऊ द्यायचं. बघा कसे फुगलेत. आता याला कळा थोड्या अशा गोल्डन कलरच्या दिसल्या की आपल्याला उलटसुलट करून घ्यायचे आहेत. जिथे जिथे चिपकलेलं आहे तिथे काढून घ्यायचे. हळूहळू करायचं, कारण सारण बाहेर येऊ शकते ना, म्हणून. आता हे मी उलटून घेते पूर्ण आणि नंतर तुम्हाला दाखवते. बघा आणि वरून किती छान कलर आला ना. आणि टेस्टी पण तसेच झाले बरं का. बघा तुम्ही सॉससोबत किंवा तुम्हाला चटणी, जे मी 2-3 व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या 2-3 सांगितल्या आहेत, त्याच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. हे तसे पण खाऊ शकता. खूप टेस्टी, खूप हेल्दी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. झाली की आपली रेसिपी तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके बाय.